पंचायत समिती कानसूर गणातून आपण उभं टाकलेले आहे. असे कोणते असे विकासाचे मुद्दे वगैरे आहे आपल्या समोर जे आपण मतदारासमोर जाणार आहात ते घेऊन? तसं पाहिलं तर शिवसेनेला कानसूर गणात पोषक वातावरण आहे आणि शिवसैनिक हा प्रामाणिक आणि प्रतिष्ठेनं लढाई लढतो आणि आम्ही जे आज उभा आहोत ते शिवसैनिकाच्या जोरावरच आम्ही आज ही निवडणूक लढीत आहोत आणि आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की त्यांच्या लढ्याला नक्कीच यश येईल. तसं पाहिलं तर विकासाचं पाहिलं तर आमदार बाबाजानी हे 17 वर्ष या मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यांनी आमचा जो लोणी गुंज रस्ता आहे तो आणखी बी 10 वर्ष 15 वर्ष झालं काम सुरू आहे. आम्ही उपोषण केलं, अनेक आत्मदानाचा इशारा दिला, प्रत्येक खूप प्रतिकार केला. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला 30 जून ही डेडलाईन दिली होती, पण 30 जून होऊनही आणखी काम त्यांचं व्हायलंय. असे कितीतरी काम म्हणजे हे पडलेले आहेत, रेंगाळत पडलेले आहेत आणि त्या रेंगाळलेल्या कामाला आम्ही नक्कीच त्याचा पाठपुरावा करून नसता नवीन कामं टाकून आम्ही असं जसं शिंदे साहेबांना सांगितलं की बाबळगाव सर्कलचा एरिया इतका छान आहे की असं तुम्ही जर पाहिलं इकडं डाकू पिपरी तर डायरेक्ट नात्र्यापर्यंत गोदाकाठ हा पाण्यानं भरलेला आहे आणि पाण्यानं भरलेला असल्यामुळं इथं विकासाला एवढी संधी आहे की पश्चिम महाराष्ट्रात जसं जसं म्हणजे शेतीवर आधारित ह्याला उद्योगाला प्राधान्य दिलं असं तसे इथं डॉक्टर साहेब उद्योग उभारणार आहेत आणि त्या उद्योगातून तरुणाला इथं रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळं येणाऱ्या 5 तारखेला मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून मोनिकाराम शिंदे यांना व कानसूर गणातून मनीषा मुंजाजी कोले व बाबळगाव गणातून श्रीधर गिराम यांना बहुमताने विजयी करावा एवढी मी जनतेकडून अपेक्षा करतो.